शिर्डी येथील साई मंदिरात फूल हार प्रसादावर असलेली बंदी हटवल्याने शिर्डी परिसरातील फूल विक्रेते, शेतकरी, व्यापारी, महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। हा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, कारण हा विषय न्यायालयीन होता। त्यामुळे या बंदीमुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती। या प्रकरणी शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली। या समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शिर्डी साई मंदिरात फुले वाहण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे 384 हेक्टर क्षेत्रावर फुलांची शेती करणारे शेतकरी, त्यांच्यावर अवलंबून मजूर, व्यापारी आणि तरुण बांधव यांच्यात जल्लोषाचे वातावरण पसरले आहे। युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी फूल विक्री मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सांगितले की लवकरच शेतकरी, व्यापारी, नगर परिषद आणि साई संस्थान सोसायटी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीद्वारे असा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल की कोणाचेही नुकसान होणार नाही आणि भक्तांची लूट होणार नाही। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने शेतकरी आणि विक्रेत्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले, तसेच पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केलाय। आजची सकाळ आपल्या राहत्या तालुक्याच्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचं, सर्वांच्या प्रार्थनेचं आणि सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाचा विजय आज झालेला आहे। या निमित्ताने मी मुद्दामून सांगतो, अनेक तर्क वितर्क लावले जात होते, अनेक चर्चाही झाल्या। माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर फूल चालू करण्यासंदर्भात तत्कालीन महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या पुढाकाराच्या माध्यमातून कमिटी स्थापन झाली आणि कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार ठराव झाला आणि त्या ठरावाला आम्ही मान्यता देत आहोत, असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। त्यामुळे जी लीड मला वाटत होती की 75 पर्यंत राहील, ती आता आज 1 लाख झालेली आहे। आरोप प्रत्यारोप करत होते। विजय हा सत्तेचा असतो, विजय हा निष्ठेचा असतो आणि माझी आता फक्त एकच विनंती आहे की आज आपल्याला काल झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अवघे आता 4 दिवस राहिलेत मतदानासाठी। यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम कोणाच्या आणू नका। आपण अगोदरच शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने शिर्डी शहरामध्ये राहता आणि पंचकृषीमधून आलेल्या फूल विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केली। तिथं पत्र्याचं शेड, पेव्हिंग ब्लॉक आणि तुमच्या हक्काची मालकीची जागा त्या ठिकाणी आपण देत आहोत। आता ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव क्रमांक 277 ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे, काल जी मान्यता मिळाली ती ठराव क्रमांक 277 ला मिळाली आणि त्या ठरावामध्ये समाधीवर फूल चालू करण्यासंदर्भातचा ठराव होता, ज्याला आज मान्यता मिळून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक बैठक शेतकरी, राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, शिर्डी संस्थांच्या कामगार पतपिढी आणि संस्थांचं व्यवस्थापन अशा सगळ्यांची एकत्रित बैठक घेणं आवश्यक आहे। या बैठकीमधून झालेल्या निर्णयानुसार मग आपण पुढे ठरवू की जर फूल विकत घ्यायचे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीने तर त्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबायची, ती विकत घेऊन कामगार पतपिढीला जर द्यायचं ठरलं तर ते कशा प्रकारे ते देतील आणि कामगार पतपिढीने भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपले फूल विक्रेते आहेत, या शिर्डीमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आज फूल विकून धंदा करतो त्यांना देखील कसं उत्पन्न निर्माण होईल, असे 5 घटकांची एकत्रितपणे बैठक घेतल्यानंतर तो सगळा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागला जाईल। घाई गडबड आपल्याला करायची नाहीये कुठल्याही प्रकारे। आता आपण या सगळ्या विषयामध्ये आता निकाल लागलाय, त्यामुळे आता चालू झालं म्हणजे आता काही लोक म्हणते नाही माझं फुलं कुठे दिसा ना, काही लोक कधी समाधानी असू शकत नाही आणि मी त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करणार नाही। ते भाषणामध्ये पहिलं म्हटलं सोयाबीनला भाव नाही, आपण हमी केंद्र सुरू झालं नाही, ते म्हणले यांनी फुलहार बंद केले, फुलहार सुरू झाले। तर ते जे बोलतायत ते बाबा आपोआप सोडत चालले। हे साईबाबांचा आशीर्वाद नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे आता काय फार निवडणुकीमध्ये राहिलं नाही। मला दुःख व्हायचं कशासाठी की जे आपले कार्यकर्ते होते या फुल मार्केटमध्ये त्यांना बोलायला जागा नव्हती।
त्यांना लोकांचं ताणे ऐकायला लागायचे, लोक त्यांना बोलायचे, पण आपला कार्यकर्ता गप होता. पण आता अशोकराव आणि गिरमे सगळे, आता आपल्या लोकांनी गप राहायचं नाही. हा विजय आपला आहे. आता लोकांना या ठिकाणी सांगायचंय, हे जे चालू झालंय हे नामदार राधाकृष्ण चालू झालंय. या ठिकाणी सांगायचंय, हे जे चालू झालंय हे नामदार राधाकृष्ण चालू झालंय. आणि म्हणून हे पुरावा जो आहे तो त्या ऑर्डरमध्येच दडलेला आहे. 19 नंबर पॉईंट ऑर्डर काढा, 19 नंबर पॉईंट वाचा, म्हणजे विषय संपला. आपल्याला मी तुम्हाला बोलायला मुद्दत देतो. आता त्या प्रक्रियेनुसार माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता याला मीटिंग लावावं लागेल. आचारसंहिता असल्यामुळे ही लगेच मीटिंग 4 दिवसामध्ये घेणं शक्य नाही. आज जर चुकीची घाईगडबडीत आपण मीटिंग घेतली, किंबहुना चुकीचा निर्णय झाला तर सगळ्यांना नुकसान होता कामा नये. म्हणून निवांते आपण कुठं जातोय, आमदार कोण आहे माहिती, 100% कोण राहणार ते माहिती, सरकार आपलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री परत आपणच आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री जात नाही. फुल उत्पादक इथंच आहेत, फुल विक्रेते इथंच आहेत, बाबांची भूमी इथंच आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा इथंच आहेत. त्यामुळे काही बदल होणार नाही. आपण सगळेजण त्या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये आज जो विश्वास तुम्ही ठेवला, प्रदीर्घ संघर्ष करावा लागला, वर्षभर न्यायालयीन लढा उभा केला, कृषी उत्पन्न बाजार समितीने 2 शेतकऱ्यांमार्फत आपली केस लढवली, त्या ठिकाणी वकील दिले. आज जे भाषण करतायत की आमच्यामुळे सुरू झालं, मला तुम्ही सांगा, त्यांना विचारा की तुम्ही कोणता वकील दिला होता सांगा, कोणी याचिका केली होती, कोणी खर्च केला न्यायालयीन लढाईसाठी. हे सगळी भंपगिरी आहे. त्यामुळे आता प्रत्येकाने जनजागृती करा. सगळ्यांना सांगा की 20 तारखेला जेव्हा आपण जाऊ आणि आतमध्ये मतदान केंद्रामध्ये 1 नंबरचं बटन हे आपल्या साहेबांचं आहे. खालचे चेहरे पाहू नका, हे सगळे बाद झालेले आहेत. काही नाही तुम्हाला देण्यासाठी, हे तुम्हाला काही देऊ शकत नाही. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, राहता तालुका फुल उत्पादकांच्या भविष्यासाठी. आणि एवढंच नाही, पण आपण या राहत्या तालुक्याच्या फुल उत्पादकांसाठी अवघ्या पुढच्या 1 वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्यांना कुठलंही फार नॉमिनल, म्हणजे कुठलं म्हणजे माझा प्रयत्न काहीच घेऊ नये, पण नॉमिनल भाड्याने देखील तुमच्या स्वतःच्या माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आपण तुम्हाला देऊ. हे पण तुम्हाला सांगतो. आता हे कोण देऊ शकतं, हे फक्त आपण करू शकतो. त्यामुळे आपले जे लोक बिचारे गप होते या फुल मार्केटमध्ये, ज्यांना म्हणतो ना तोंड दाबून गुटक्याचा बार होता, आता आवाज बाहेर काढा. आता तुम्हाला आपण उत्तर दिलंय. ती ऑर्डरची कॉपी ज्याच्यामध्ये साहेबांचा उल्लेख आहे 19 पॉईंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो, तुमच्या ग्रुपवर टाका. माननीय उच्च न्यायालयाने देखील साहेबांनी पुढाकार घेऊन हे फुलाची सुरुवात केलेली आहे, हे ऑर्डरमध्ये नमूद केलं. त्यामुळे साहेबांचं नाव ऑर्डरमध्ये असल्यावर बाकीच्यांचं नाव आहे का? यांचे नाव पुढे दिसत नाही, फक्त बोलतील. त्यामुळे नाव 20 तारखेपर्यंत हे डिझाईन तयार केली, काय फोटो ऑर्डर टाकून असं तसं. मी तुम्हाला कोर्टाची ऑर्डर टाकतो, संपला विषय. कोर्टाची ऑर्डर तर चुकीची नाहीये. कोर्टाच्या ऑर्डरमध्ये कोणाचं नाव आहे हे पाहून घ्या, हे संपला विषय. आपण हे बोगस धंदा करत नाही, आपल्या करायची गरज नाही. हे डुप्लिकेट पण आपल्या रक्तात नाहीये. जे बोललं ते करून दाखवलं. आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं, मी म्हणतो हे बाबांनी केलं. आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं, हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं. बाबांनी जेव्हा पाहिलं की अरे बाबा हे काय चालू आहे खाली, आणि जे जे लोक साहेबांना अडचणीत आणतात, बाबांना हे माहिती आहे की बाकीच्या लोकांच्या हातात जर शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटोळं करून टाकतील. म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या 3 महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले. आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही. हे बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल,
992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.